नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। केंद्र शासनाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% पर्यंत केलेला आहे। सदर महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे। केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर अनेक राज्यातील राज्य सरकारने सुद्धा तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवलेला आहे। परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने अजूनही महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली नाही किंवा याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही। यामुळे राज्य सरकार याबाबतचा निर्णय कधी घेणार हा मोठा सवाल निर्माण झालेला आहे। दरम्यान या संदर्भात आता एक नवीन अपडेट ही समोर आलेली आहे। राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढू शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 4% महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित आहे। सध्या स्थितीला राज्यातील या सरकारी नोकरदार मंडळीला 46% दराने महागाई भत्ता दिला जात आहे। हा महागाई भत्ता जुलै 2023 पासून लागू आहे। दरवर्षी शासनाच्या माध्यमातून सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता वाढवला जात असतो। जानेवारी आणि जुलै या 2 महिन्यात महागाई भत्ता दर सुधारित होत असतात। यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता दर सुधारित करण्यात आलेला असून महागाई भत्ता 50% पोहोचलेला आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 46% वरून 50% एवढा होणार आहे। या सदर मंडळीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जानेवारी 2024 पासून याचा लाभ दिला जाणार आहे। सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे। ही आचारसंहिता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे। 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतरच आचारसंहिता ही संपुष्टात येणार आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून 50% करण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे। पुढील महिन्यात अर्थातच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो, असा दावा एका मीडियाने रिपोर्टमध्ये केलेला आहे। असे झाले तर जून महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारांसोबत याचा रोख लाभ मिळू शकणार आहे। या पगारासोबत महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिल्या जाणार आहे। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।